नमस्कार, मी तुषार गांगुर्डे आपलं सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी कम्प्युटरच्या पेपरासाठी आणि कम्प्युटरच्या पेपर जे पण देत असतील त्या सर्वांना हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. ज्यांना पेपराला सामोरं जायचं आहे, ज्यांना MSITचा पेपर द्यायचा आहे, त्यांना अजून कोणत्या परीक्षा असतील कम्प्युटरच्या त्या द्यायच्या असतील तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा. यामध्ये आपण असे काही क्वेश्चन कव्हर केलेत की ते पेपराला 100% येतात आणि या पेपरामध्ये कोणत्याही पेपरामध्ये आम्ही जे प्रश्न घेतलेले आहेत हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि हे तुमचे जर एकदा पाठ झाले किंवा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर मी ह्या व्हिडिओमध्ये त्यांच्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासोबत त्यांचं स्पष्टीकरण पण तुम्हाला सांगितलं आहे. याचं उत्तर का आहे. चला तर मग आपण वेळ न वाया घालता पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. सर्वात पहिला प्रश्न, CPU म्हणजे काय? CPU म्हणजे काय तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ही जो कम्प्युटरचा सर्वात मेन भाग असतो आणि त्याशिवाय आपण कम्प्युटर चालवू शकत नाही आणि हा सर्वात मेन भाग म्हणून त्याला CPUचा फुल फॉर्म काय दिलाय? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. पुढचा प्रश्न, याचा आन्सर पण तुम्हाला दिला ह्या ठिकाणी. आता पुढे बघूया आपण. खालीपैकी इनपुट डिव्हाइस कोणते आहे? इनपुट डिव्हाइस कोणते आहे तर मॉनिटर येत नाही, प्रिंटर येत नाही, स्पीकर येत नाही. कारण की तिघं डिव्हाइसपासून आपण काय घेत असतो? माहिती घेत असतो. मॉनिटरपासून चित्र बघायला मिळतं, स्पीकरपासून गाणे ऐकायला मिळतात आणि प्रिंटरपासून आपल्याला प्रत मिळते. तर ह्या ठिकाणी कोण आहे आपला? कीबोर्ड हा काय इनपुट डिव्हाइस आहे. चला पुढे जाऊया आपण. आउटपुट दाखवण्यासाठी कोणते डिव्हाइस वापरले जाते? आउटपुट दाखवण्यासाठी कोणते डिव्हाइस वापरतात? मग या ठिकाणी माऊस तर आपण इनपुटसाठी वापरतात, कीबोर्ड तर इनपुटसाठी वापरतात आणि आता पुढे आपण बघणार आहोत खाली मॉनिटर आपल्याला बघायचं असेल तर मॉनिटर हा फक्त आउटपुट दाखवण्यासाठी असतो. मॉनिटर काय असतो? आउटपुट दाखवण्यासाठी. त्या ठिकाणी आपण पिक्चर्स व्हिडिओ जे बघतो त्याच्यामुळेच बघत असतो. प्रश्न क्रमांक 4, रॅमचे पूर्ण रूप काय आहे? रॅमचे पूर्ण रूप काय आहे म्हणजे त्याचं फुल फॉर्म काय तर त्याचं काय? रॅन्डम ॲक्सेस मेमरी. समोर तुम्हाला दिसत असेल आणि ही प्रायमरी मेमरी असते रॅमची. रॅम ही कम्प्युटरची प्रायमरी मेमरी. पुढचा क्वेश्चन्स, खालीलपैकी ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे ते तुम्हाला विचारलंय. मग कोणती ऑपरेटिंग सिस्टीम असेल बरं? मग आता तुम्हाला विचारलंय तर ही MS वर्ड ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे. हा आपण प्रोग्राम वापरतो. एक्सेल हा अकाउंटिंग एक्सेल प्रोग्राम आहे. पॉवर पॉईंट आपण ते PPT क्रिएट करतो. मग विंडोज काय आहे? या ठिकाणी विंडोजवर आपण वापरत असतो काय? या ठिकाणी विंडोजला वापरतो आपण. तर विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती याला विंडोजला ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतात. खाली यानंतर येतं कर्सरच्या डाव्या बाजूला मजकूर हटवण्यासाठी कोणती की वापरली जाते? आता तुम्हाला माहित असेल कर्सरच्या डाव्या बाजूला. प्रश्न एकदम सोपा प्रश्न आहे, नीट समजून घ्या. डाव्या बाजूला मग आपण म्हणतो डावी बाजू कोणती आली? ही लेफ्ट साईड. ही त्याला तुम्हाला जर एखादी अक्षर कमी करायचं असेल तर आपण काय करतो? या ठिकाणी तुम्हाला बॅस्केप बटन वापरावं लागतं. इंटर खाली जाण्यासाठी, शिफ्ट आपण ते न्यूमेरिकल वापरण्यासाठी आणि टॅब 2 पाऊल पुढे जाण्यासाठी किंवा पुढच्या टॅबमध्ये जाण्यासाठी. पुढचा क्वेश्चन्स, WWचे पूर्ण रूप काय आहे? तुम्हाला फुल फॉर्म विचारला या ठिकाणी. मग तुम्हाला लक्षात राहू द्या, हा बऱ्याच पेपरामध्ये विचारला जातो, स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो किंवा अन्य कोणते पेपर असतील त्यामध्ये पण विचारला जातो आणि हमखास हा प्रश्न येतो. वर्ल्ड वाईड वेब हा प्रश्न नीट लक्षात ठेवा, याचं उत्तर हे होतं. पुढचा प्रश्न तुम्हाला विचारलाय, दस्तऐवज तयार करण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? दस्तऐवज म्हणजे काय? डॉक्युमेंट तयार करण्यासाठी कोणतं सॉफ्टवेअर वापरणार बरं? पेंट नाही वापरणार. कॅल्क्युलेटर तर अजिबात नाही, कॅल्क्युलेटरनं आपण गणित सोडवतो. आणि तुम्हाला पुढे विचारलंय क्रोमवर आपण इंटरनेट वापरत असतो. मग आपला सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपण वर्ड जे मायक्रोसॉफ्ट वर्ड आहे हे आपण वापरत असतो. त्यानंतर तुमचं दस्तऐवज प्रिंट करण्यासाठी कोणते डिव्हाइस वापरले जाते? दस्तऐवज प्रिंट करण्यासाठी, आता प्रिंट करायचं असेल तर तुम्हाला काय स्कॅनरची गरज नाही. स्कॅनर काय करतो? तुमचा डेटा स्कॅन करत असतो. प्रिंटर मात्र जो आहे तुम्हाला प्रिंटर या ठिकाणी वापरला जातो. कशासाठी? दस्तऐवज तयार करण्यासाठी. ओके. 10वा प्रश्न, कॉपीसाठी शॉर्टकट की कोणते? कॉपी चहा का? कॉपी का? नाही, ही कोणती? कॉपी करण्यासाठी जे आपण कॉपी पेस्ट करतो ना, म्हणजे या ठिकाणी दिलं तुम्हाला Ctrl+C. आणि X कशासाठी वापरता? कटसाठी. V कशासाठी? पेस्टसाठी. आणि Z अंडूसाठी. आणि हा कोण आहे? C फॉर कॉपी. ओके, खाली जा. यानंतर तुमचा प्रश्न, पेस्ट करण्यासाठी शॉर्टकटची कोणती? मी पहिलेच बोललो होतो पहिल्या प्रश्नामध्ये, Ctrl+V म्हणजे पेस्ट करण्यासाठी.
कंट्रोल प्लस सी म्हणजे कॉपी, कंट्रोल प्लस एक्स म्हणजे कट आणि कंट्रोल प्लस ए म्हणजे ऑल सिलेक्ट. यानंतर आपण पुढे येतो, वेबसाईट उघडण्यासाठी कोणतं ब्राउझर वापरलं जातो. वेबसाईट म्हणतो मी, उघडण्यासाठी कोणतं ब्राउझर वापरला जातो. आता वेबसाईट उघडायची आहे तर तुम्हाला ह्या ठिकाणी असे पर्याय दिलेत. नोटपॅड आपण टायपिंग करतो, प्रोग्राम वगैरे टाईप करा, पेंट चित्र काढतो, वर्ड आपण त्या ठिकाणी टायपिंग करत असतो, आणि हे कोण आहे मग गुगल क्रोम. ह्या ठिकाणी वेबसाईट आपण ओपन करत असतो. नंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला प्रश्न एकदम सोपा विचारलाय, खालीलपैकी पोर्टेबल स्टोरेज डिव्हाइस कोणते आहे. आता पोर्टेबल जे की आपण लावू शकतो आणि बाहेर काढू शकतो काम झाल्यावर, हे तर आपण त्यामध्ये इनबिल्डच असतं. आतमध्ये आपण असतं ते रॅम मदरबोर्डवरच असते, आणि मदरबोर्ड तुम्हाला माहीतच आहे. मग हा पोर्टेबल असतो. USB काय ड्राईव्ह हा पोर्टेबल असतो. पुढे नंतर ईमेल पत्त्यामध्ये कोणत्या चिन्ह वापरले जाते. ईमेलचा आपण जो पत्ता लिहितो, उदाहरणार्थ आपण एखादी ईमेल ID असेल तुषार10 गांगुर्डे @, हे बघा हे चिन्ह @, ओके, हे चिन्ह वापरलं जातं. पुढे खालीलपैकी सर्च इंजिन कोणते आहे. सर्च इंजिन कोणते आहे तर विंडोज हा सांगितला आहे. खाली बघा बरं कोण सांगितलं अजून, एक्सेल आणि वर्ड हे अजिबात नाहीये. मग कोण आहे, गुगल हे सर्च इंजिन आहे, हे लक्षात राहू द्या. पुढे संपूर्ण मजकूर निवडण्यासाठी शॉर्टकट की कोणते. पहिले बोललो होतो संपूर्ण मजकूर म्हणजे ऑल सिलेक्ट करायचं आहे, तर कंट्रोल प्लस ए वापरावं लागतं संपूर्ण मजकूर सिलेक्ट करण्यासाठी. पुढे पुढील वळीवर जाण्यासाठी कोणती की वापरतात. पुढील वळीवर म्हणजे पुढच्या वळीवर जाण्यासाठी इंटर वापरतील ना, कारण शिफ्ट कशाला वापरतो आपण, जे न्यूमेरिकल असतं त्यासाठी वापरतो, किंवा तुम्हाला टॅब हे पुढच्या टॅबवर जाण्यासाठी असतं, आणि एस्केप म्हणजे बाहेर पडण्यासाठी, आणि हे पुढच्या लाईनवर जाण्यासाठी इंटर वापरावं लागतं. पुढे USB संपूर्ण रूप काय. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण दाखवलंय. हे सगळं हार्डवेअरचं आपण बाकीचे पार्ट्स पण बघितले असतील. तर या ठिकाणी USB काय, युनिव्हर्सल सिरियल बस हा फुल फॉर्म आहे. नंतर येतं आता गणना आणि स्प्रेडशीटसाठी कोणते सॉफ्टवेअर वापरतात. गणना बरं का, एक्सेलच वापरतात स्पेशल. वर्डमध्ये काय वापरतो, टायपिंग. पेंटमध्ये तुम्हाला सांगितलंय, आणि क्रोममध्ये इंटरनेट. म्हणून काय असतं, एक्सेल हे गणना करण्यासाठी वापरतात. पुढे संगणकाचा मेंदू कोणाला म्हणतात, तुम्हाला का मला नाही, कोणाला, CPUला. बघा बरं, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. मॉनिटर काय दाखवतो, आउटपुट दाखवतं, कीबोर्ड आणि माऊस नाही, मग हे कोण आहे, CPU आहे. चला, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ओके. संगणक हे टिंब उपकरण आहे, इलेक्ट्रॉनिक आहे, बरोबर आहे ना, इलेक्ट्रॉनिकच डिव्हाइस आहे ते, आणि ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणून वापरलं जातं. मग ते संगणक हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणून वापरलं जातं. पुढे खालीलपैकी आउटपुट डिव्हाइस कोणते आहे याच्यापैकी काय वाटतं तुम्हाला. स्कॅनर, ते स्कॅन करतं डॉक्युमेंटला. पुढे कोण येतं आहे, माऊस नाही काही संबंध. कीबोर्ड इनपुट डिव्हाइस आहे, पण कोणता आहे, हा स्पीकर हा आउटपुट डिव्हाइस आहे, तो बाहेर आपल्याला आवाज देत असतो. पुढे जाऊ द्या. पुढचा प्रश्न, वेब पेजला रिफ्रेश करण्यासाठी कोणती की वापरली जाते. तर मग ती आहे F5 की दाबल्यानंतर हे रिफ्रेश होत असतं वेब पेज. पुढचा प्रश्न आहे, प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते. साहजिकच आहे, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करतो ना आपण, तर MS पॉवर पॉईंट हे वापरले जाते. एकदम सोपे प्रश्न असतात मित्रांनो. आणि शेवटचा प्रश्न आहे PDF. मग PDF काय, PDFचे पूर्ण रूप काय आहे. PDFचं पूर्ण रूप आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. आता हा लक्षात ठेवायचा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. काही लोक परमनंट करून टाकतात. आता खाली जसे तुम्हाला प्रश्न हे आवडले आहेत, याच प्रश्नांसारखे आम्ही भरपूर सारे प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी विचारले जाणारे प्रश्न खूप महत्त्वाचे. येत्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाण्याची खूप शक्यता आहे. सर्वांनी ह्या प्रश्नांचा चांगला सराव करा, आणि येणाऱ्या परीक्षा कोणत्याही असेल, MSCIT असेल, कोणती परीक्षा असेल, त्या परीक्षेला सामोरं जाण्याच्या अगोदर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि तुमच्यापैकी कोणी MSCITला असेल किंवा तुमचे भाऊ असेल, बहीण असेल, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, खूप उपयोगी पडेल. आता परीक्षा आहेत म्हणून सांगत आहे असं नाही, तर कोणत्याही परीक्षेला सामोरं जाताना हा व्हिडिओ नक्कीच बघा. आणि यासारखे प्रश्न आम्ही रोज तुम्हाला आणत असतो. तुम्हाला आवडत असतील असे प्रश्न बघायला, वाचायला, तर आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा. नमस्कार.